नमस्कार, रवी नेहरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, बँकांना नवीन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत बघा, आचारसंहितेनंतर पैसे वाटप. तर बघा, तुम्हाला जर आता ह्या ठिकाणी कुठेही सांगितलं जात असेल आज पैसे मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, तर त्यामध्ये एक लक्षात घ्या, सर्व महिलांना खरी माहिती मी देत असतो. सत्य हे कटू असतं, परंतु ते सत्यच असतं आणि ते कधीही बदलत नसतं. त्यासाठी सर्वांनी लक्षात घ्या, आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव तुम्हाला सध्या पैसे वाटप नाही आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर पैसे वाटप होणार आहे. त्या संदर्भाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली, ती आपण पाहणार आहोत. पुढे बघा, 6वा 7वा हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि पुढे पाहू शकता बघा, मुख्यमंत्र्यांची घोषणा, रक्कम वाढ. तर बघा, रकमेत देखील वाढ झालेली आहे. तर तुम्हाला आता जी काही रक्कम मिळते, 1,500 रुपये जी काही तुम्हाला रक्कम मिळत आहे, तर त्या रक्कमेत देखील वाढ झालेली आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी, महिलांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार कटिबद्ध, निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. तर बघा, महायुती सरकारचा जो काही जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यासोबतच काही महत्त्वाच्या ज्या काही घोषणा आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. जर समजा हे महायुतीचं सरकार आलं तर कशा पद्धतीने कामं केली जातील, कशा पद्धतीच्या त्या ठिकाणी योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातील, त्या संदर्भाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 15 दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी 1,500 रुपयाची जी काही रक्कम आहे ती 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आले. म्हणजेच बघा, तुम्हाला जे आता 1,500 रुपये मिळत होते, तर त्यामध्ये 600 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळत होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर जवळपास 46,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी खर्च होत होता. तर आता 600 रुपये वाढल्यामुळे केवढा खर्च होणार आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बघा, 2,100 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. रक्कम वाढच्या झालेली आहे, तुमची रक्कम जी ती या ठिकाणी वाढ झालेली आहे. आता पुढे महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिलांसाठी देखील अपडेट पाहायला मिळणार आहे, ज्या काही माता भगिनी त्यांच्यासाठी. त्यासोबतच वृद्ध तुमच्या घरामध्ये असतीलच, जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते तुमच्या घरात असतीलच, त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे अपडेट आहे. पाहू शकता बघा, महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बघा, शेतकरी वर्ग देखील आहे भरपूर महाराष्ट्रात. तुम्ही देखील शेतकरी कुटुंबातून असाल तर कमेंट बॉक्समध्ये शेतकरी लिहून पाठवायचं आहे. आपल्याला प्राऊड असायला पाहिजे, गर्व असला पाहिजे, आपण शेतकरी आहोत म्हणून. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात कपात, 25 लाख रोजगार निर्मिती अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत. केलंय काम भारी, आता पुढची तयारी अशी टॅगलाईन असलेला जाहीरनामा राजकीय वर्तुळात त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला आहे. बघा, लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरलेली आहे. जर आपण पाहिलं तर बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास 2.5 कोटी महिलांनी आत्तापर्यंत अर्ज जे ते ह्या ठिकाणी केलेले आहेत. 2.5 कोटी महिलांनी, म्हणजेच 2,50,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे जे ते वाटप झाले आहेत. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना देखील आचारसंहितेनंतर पैसे मिळणार आहेत. भरपूर महिलांना वाटत असता आम्हाला 1ही रुपया आलेला नाही आहे, तर त्या महिलांना मी या ठिकाणी सांगतोय बघा, लक्षात घ्या, आचारसंहितेचा कालावधी लगेच लागू झाला. तुम्ही जर अर्ज भरला असेल, अर्ज मंजूर झाला आणि आचारसंहिता लागली, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नसतील. परंतु काळजी करू नका, आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्या संदर्भाची स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली, ती देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सध्या प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेसाठी राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी, बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आकडा जो आहे तो 2.5 कोटींपर्यंत आहे. नंतर आचारसंहिता लागली, हा जो काय आकडा आहे तो वाढू शकतो. तर 2.5 कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत महिलांना 3 हप्ते अदा करण्यात आले असून निवडणूक झाल्यानंतर पुढचा हप्ता देण्यात येणार आहे. बघा, निवडणूक झाली की लगेच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे, अशी आपल्याला माहिती जी ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. त्यासोबतच जर तुम्हाला कोणी सांगत असेल आज पैसे मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, तर त्यावर विश्वास ठेवू नका. आचारसंहिता जवळपास 25 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. क्लिअरली तुम्हाला सांगत असतो बघा,
जर समजा तुम्ही माझे व्हिडिओ नाही पाहिलेत परंतु खरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो. 25 नोव्हेंबरपर्यंत पैसे जे ते वाटप होणार नाही, कारण आचारसंहिता सुरू आहे. 25 नोव्हेंबरच्या नंतर जे सरकार येईल ते सरकारचा तो निर्णय असेल आणि तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात. त्यामुळे 25 नोव्हेंबरपर्यंत जर तुम्हाला कोणी सांगत असेल आज मिळणार आहेत, उद्या मिळणार आहेत, परवा मिळणार आहेत, तर त्यावर विश्वास ठेवू नका. पैसे वाटप होणार नाहीत. आचारसंहिता सुरू आहे. बघा, फक्त निवडणूक कालावधीमध्ये या योजनेच्या अंमलबजावणी निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. बघा, फक्त निवडणुकीचा कालावधी आहे, त्यामुळे योजनेला जे काय ती स्थगिती देण्यात आली. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त निवडणूक कालावधीत. ठीक आहे. विरोधकांनी प्रचंड टीका करून ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली. विरोधकांनी या योजनेबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही परिस्थितीत योजना बंद होणार नाही आणि सरकार पैसे परत घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी दिलेले आहे. आता बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलेल्या रकमेत वाढ झालेली आहे. तर तुम्हाला आता 1500च्या ऐवजी 2100 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. तर बघा, महायुतीच्या जाहीरनाम्यात पहिलेच वचन लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारी 1500 रुपयांची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्यात येईल, असं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलेले आहे. एखादी योजना आणल्यानंतर तिची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचा महायुती सरकारचा लौकिक आहे. लाडकी बहीण योजना राबवणे केवळ अशक्य आहे अशी भाकीते विरोधकांनी केली होती, पण सरकारने अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करून महिलांना त्यांच्या लाभाची रक्कम अदा केली. बघा, जवळपास 2,30,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांचे अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी पेंडिंग असतील. ते अर्ज मंजूर झाले की लगेच त्यांना पैसे जे आहेत ते वाटप केले जातील. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची सूचना, ज्या महिलांचं आधार DBT झालेलं नाही, आधार सेटिंग झालेलं नाही, आधार लिंक झालेलं नाही, त्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या. KYC राहिलं असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या, कारण अवघा काही दिवसांचा कालावधी, त्या कालावधी पूर्ण झाला की परत तुम्हाला तुमचे पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी लवकरात लवकर तुमचं आधार KYC करून घ्या, तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण असणार नाही आहे. त्यासोबतच काळजी करू नका, आपलं चॅनल आहेच तुम्हाला मदत करण्यासाठी. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर संपूर्ण सोल्युशन म्हणजे संपूर्ण जे काही अडचण आहे तुमची ती सोडवली जात असते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती माहिती तुम्हाला केली जात असते. त्यामुळे काळजी करायचं नाही, परंतु तुम्हाला सुरुवातीला सांगून देतोय, जर तुमचं होत असेल तर लवकरात लवकर आधार सेटिंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. आणि दिवाळीत आलेल्या निवडणुकांमुळे निवडणूक आयोगाकडून या योजनेला स्थगिती दिली जाईल, हे लक्षात घेऊन 1 हप्ता आगाऊ अदा करण्यात आला. त्यामुळे 2100 रुपयांचं वचन महायुतीकडून पाळले जाईल अशी खात्री महिलांना आहे. जाहीरनाम्यात महिलांना प्राधान्य देताना महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचं आश्वासन देखील महायुतीने दिलेलं आहे. तर बघा, महायुतीचा जो काही जाहीरनामा आलेला आहे तर त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे जे काही आश्वासन आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये 1500 रुपयांची तुमची जी काही रक्कम आहे लाडक्या बहिणींची ती 2100 रुपये करण्याचं आश्वासन आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महिला सुरक्षेसाठी पोलीस दलामध्ये जवळपास 25,000 महिला पोलिसांची भरती करणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, वृद्ध पेन्शनधारकांना देखील या ठिकाणी आता 2100 रुपये देणार असे जाहीरनामा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सध्या जे काही वृद्ध पेन्शनधारक आहेत त्यांना जवळपास 1500 रुपये मिळतात, त्यांची देखील 600 रुपयांनी रक्कम वाढवून ही रक्कम 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपये केली जाणार आहे, असं देखील जाहीरनाम्यात आहे. तर बघा, शेती हा महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, बदललेले हवामान तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडणाऱ्या विपरीत घडामोडी यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरू लागला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे जाहीरनाम्यावरून दिसून येत आहे. राज्यातील बळीराजाला देखील या जाहीरनाम्यात महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहेत. तर बघा, जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. किंबहुना आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीची जी काही रक्कम आहे ती वाढलेली आहे. त्यासोबतच जे काही वृद्ध असतील, तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांची देखील रक्कम या ठिकाणी 600 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच त्यांना देखील 2100 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. तर सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.